आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मालेगावमधील दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी उत्तर प्रदेश येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात पैशाच्या देवाणघेवाणवरून एकास धारदार हत्याराने जीवेठार मारल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी घटना घडल्यापासून फरार होते. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीने गुन्ह्यातील आरोपी रजा कैसर अब्बास आणि औन मंजू अब्बास उर्फ ऑनमई हे उत्तर प्रदेशातील राज्यातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास मालेगाव छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत. सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, मालेगाव छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार श्याम पवार, शरद मोगल, योगेश कोळी, विशाल गोसावी, सचिन वराडे, नरेंद्र कोळी, संदीप राठोड, तांत्रिक विभागाचे पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिराम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन देनी, नाशिक.